आपल्या सगळ्या माध्यमांना नाशिकचा महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प हा परराज्यामध्ये गेल्याच्या संदर्भातला एक फेक नरेटिव्ह काही राजकीय नेते सेट करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु राज्याचा उद्योग मंत्री म्हणून याचं स्पष्टीकरण देत असताना जे महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटनं जे पत्र दिलेलं आहे ते पत्र मी तुम्हाला दाखवलंय। त्याच्यातला इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ देखील काही लोकांना मी समजून सांगणार आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे, ॲज देअर हॅज बीन सम अननेसेसरी स्पेक्युलेशन रेज्ड बाय द रॉटरर्स, म्हणजे जे आर्टिकल लिहिलं गेलं, द कंपनी ऑन इट्स ओन कन्सिडर इट्स नेसेसरी टू क्लेरिफाय टू द स्टॉक एक्सचेंज दॅट द आर्टिकल इज अनफाउंडेड। हा शब्द महत्त्वाचा आहे, आर्टिकल इज अनफाउंडेड, आणि पुढचं पण वाक्य महत्त्वाचं आहे, अँड देअर इज नो ट्रूथ इन द मॅटर, म्हणजे या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही असा स्वतः महिंद्रा अँड महिंद्रानं आज खुलासा केलेला आहे। या माध्यमातून मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की महिंद्रा अँड महिंद्रा ही पुण्याला चाकणमध्ये 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करते। त्याच्यानंतर ॲडिशनल 4,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट चाकणला महिंद्रा अँड महिंद्राची होते। नाशिकच्या प्लांटमध्ये एक्सपान्शन 2,500 कोटी रुपयाचं महिंद्रा अँड महिंद्रा करत आहे, आणि नागपूरला ट्रॅक्टरमध्ये 1,000 कोटी रुपये महिंद्रा अँड महिंद्रा इन्व्हेस्ट करत आहे। त्याच्यामुळं मला महाराष्ट्रातल्या जनतेला अजून एक महत्त्वाचं उदाहरण द्यायचं आहे की एखाद्या कुठच्या तरी आर्टिकलमध्ये हे आल्यानंतर ते तसंच्या तसं उचलायचं आणि सरकारची बदनामी करायची, कुठची माहिती घ्यायची नाही, कुठचाही अभ्यास करायचा नाही, आणि उद्योग गेले, उद्योग पळवले, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पुन्हा एकदा खोटं बोलायचं, याचा पर्दाफाश आज मी नाही महिंद्रा अँड महिंद्रानं केलेला आहे। महिंद्रा अँड महिंद्रा याच्यामध्ये असं म्हणतंय की हे जे काय अनावश्यक तर्कवितर्क लावले जात आहेत एखाद्या आर्टिकलमधनं, ते सगळे चुकीचे आहेत, याच्यामध्ये काही सत्यता नाही, हे सगळं खोटं आहे, हे स्वतः महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटनं स्टॉक एक्सचेंजला दिलेलं आहे। आता हे स्टॉक एक्सचेंजला का दिलं, तर अशा पद्धतीची बदनामी केल्यानंतर महिंद्राचे शेअर्स अपडाऊन होऊ शकतात, म्हणून सरकारला हे पत्र देण्यापेक्षा महिंद्रा अँड महिंद्रानं स्टॉक एक्सचेंजला हे पत्र दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला काही महाविकास आघाडीतल्या नेत्यांना स्पष्टपणानं सांगायचं आहे की विधानसभेच्या अगोदर 60 दिवस उद्योगांवर फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कोणी करू नये। तुम्ही जे काय करताय याचा पर्दाफाश आज महिंद्रा अँड महिंद्रानंच केलेला आहे। हे पत्र त्यांच्या मॅनेजमेंटचं आहे, त्याच्यामुळे हे किती खोटं बोलतात आणि किती खोटं बोलून जनतेला फसवतात हे उदाहरण आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे। कुठच्या तरी आर्टिकलमधली बातमी घेऊन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा काही लोकांचा धंदा आहे, हे पुन्हा एकदा साबित झालं आहे। त्याच्यामुळे अशी कुठचीही गोष्ट घडलेली नाही हे स्वतः महिंद्रा अँड महिंद्रानं सांगितलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।